नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता जेव्हा ऋषी घरी येतो, ऋषीबरोबर मात्र आता निंगी, कमळी आणि साधना मावशी म्हणजे सरोज ह्या सगळेजणी आलेले असतात। जेव्हा आता ऋषीच्या मागे कमळी असते आणि कमळीच्या मागे सरोज आणि निंगी दोघेही आलेले आहेत। आता हे सगळं काही नयनतारा पाहते तेव्हा तिला सगळे काही ते क्षण आठवतात की जेव्हा गोळी लागली होती आणि हे ऋषीने सगळं काही सांगितलेलं असतं ते मात्र आता सगळं काही हे आठवल्यानंतर आता लगेच नयनतारा विचारते की म्हणजे आता ही येथे कशी, सरोज किंवा साधना यापैकी मात्र ही येथे कशी आहे। आई म्हणजे कसं ही गेल्याची बातमी आली होती आणि चला हे तर चांगलंच आहे, जिवंत आहे आणि ठणठणी सुद्धा आहे, हे बघून मात्र मला चांगलंच वाटलं। परंतु मला हेच कळत नाही की स्वतःच्या जाण्याबद्दल मात्र अशी खोटी बातमीपासून काय मिळालं असेल बरं। म्हणजे अच्छा तुमचं हे नाटक होतं तर, कारण मला म्हणजे माझ्या ऋषीला तुम्हाला आमच्या घराच्या बाहेर काढायचं होतं तुमचा करण्यासाठी। तेव्हा ऋषी म्हणतो की आई हे बघ तुला काहीच माहिती नाही, त्यामुळे तू प्लीज शांत राहा आणि हे सगळं आता नको तर आपण नंतर बोलूयात। कारण नयनताराला असं वाटतं की यांनी सर्व हे मरणाचं नाटकच केलं होतं। तेव्हा आता नयनतारा म्हणते की ह्या मुलीबद्दल मला काही समजायची गरज मात्र वाटतच नाही आणि मला मात्र काही झालं तरी तुला आपल्या घरात बोलवायचं आहे, बाकी मला यांच्याशी काही घेणं नाही, त्यामुळे तू आतमध्ये येऊ शकतो। त्यावरती आता ऋषी म्हणतो की आई, तर कमळी म्हणते की हे बघा ऋषी सर बघा प्लीज अजून कोणताही वाद आमच्यामुळे नकोय, आम्ही जातोय। त्यावरती आता ऋषी म्हणतो की तुम्ही कुठेही जायचं नाही, तुम्ही इथेच थांबायचं आणि तो नयनताराला म्हणतो की आई आपण जरा बोलूयात प्लीज। नयनतारा म्हणते की ठीक आहे आतमध्ये ये आणि कमळीकडे आणि सरोजकडे रागानेच बघत असते। ऋषीला म्हणते की फक्त तू एकटाच आतमध्ये यायचं। आता ऋषी कमळीला म्हणतो की तुम्ही इथेच थांबा, कुठेही जाऊ नका, मी आलो। तेव्हा मात्र आता ऋषी आतमध्ये येतो, तो आपल्या बाबांची विचारपूस करत असतो आणि तेवढ्यात नयनतारा आत येते आणि दरवाजा बंद करून घेते। कमळी, सरोज आणि निंगी यांना वाईट वाटतं पण तरी सुद्धा आणि आता कमळी शांत राहते। तर ऋषी आईला आतमध्ये म्हणतो की आई, तर नयनतारा म्हणते की ऋषी मी बोलण्या अगोदर मात्र तू माझा आई, तू मला हे सांगायला आला का ह्या मुलीला मात्र मी आपल्या घरात राहण्याची परमिशन देऊ? आणि हे बघ सॉरी, किती काही जरी असलं ना तरी ह्या गोष्टीसाठी मी होकार नाही देणार। तेव्हा आता हे सुद्धा मला मान्य आहे की मी तुझ्या अटी मान्य करेल असं मी तुला म्हटले होते आणि मला स्वप्न सुद्धा असं वाटलं नव्हतं की तू माझ्यासमोर ही अट ठेवशील की ती कमळी आपल्या घरात राहील म्हणून। त्यामुळे जरा मी स्पष्टच बोलते, मला फक्त आणि फक्त माझा मुलगा या घरात हवा आहे, किती काही झालं तरी मी ऐकून घेऊ शकत नाही। त्यावरती ऋषीला राग येतो। ऋषी शांतपणे तरी सुद्धा म्हणतो की आई आताची परिस्थिती जरा समजून घे। सरोज काकींना गोळी लागली तेव्हा त्या दरीत पडलेल्या होत्या, नशिबाने त्या वाचल्या सुद्धा आणि आम्हाला भेटल्या सुद्धा आणि आता मात्र त्यांची मानसिक स्थिती ह्या नीट नाही, कारण ज्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे त्या लोकांना मात्र माहिती नाही की ते जिवंत आहे ते, आणि हे सगळं त्यांना कळायला नको, त्यांच्या सेफ्टीसाठी मी त्यांना येथे घेऊन आलो। आता नयनतारा डोक्याला हात लावते आणि ऋषीला म्हणते की तू समजून घे ना, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, मी कसं त्यांना समजून घेईन बरं, त्यांचं बघून घेईल। आणि तेवढ्यात रोहित म्हणतो की हो ना आई एकदम बरोबर बोलत आहे। आणि रोहित लगेच पुढे येतो आणि म्हणतो की त्या मुलीच्या डोक्यात काय काय सुरू आहे हे तुला काहीच माहिती नसेल। त्यावर आता हे ऐकून ऋषी रागाने रोहितकडे पाहतोय, त्याच्याकडे बघूनच कळतं की ती किती आहे म्हणजे चॅप्टर। तर आता सतीश पुढे येतो। सतीश, रोहित आणि नयनतारा हे दोघांना म्हणतो बघा तुम्ही किती काही म्हटलात तरी सुद्धा माझा ऋषीवर विश्वास आहे, ऋषी कधीही चुकीचा नाही काही करणार। रोहित लगेच आता रागाने ऋषीकडे बघतोय आणि बाबांना म्हणतो की तुम्हाला नाही माहिती की मधल्या काळात काय झालेलं आहे ते, आणि हे बघा बाबा तुम्ही येथे नव्हतात, तुम्ही फॉरेनला होतात आणि तेव्हा मात्र आता तुमच्या तब्येतीसाठी हा ऋषी जबाबदार आहे। तेव्हा मात्र आता ऋषी लगेच रोहितला म्हणतो की बाबांच्या तब्येतीचं जरा भान ठेव। तेव्हा आता रोहित रागाने म्हणतो की तू सुद्धा इनामदारांच्या स्टेटसचं भान ठेव जरा। तेव्हा आता ऋषी त्याला शांत राहायला सांगतो। आईला म्हणतो की हे बघ आई काही दिवसांचा प्रश्न आहे, थोडंसं ऍडजस्ट करून घे। आणि कमळी तर येथे यायला सुद्धा तयार नव्हती। तेव्हा आता कमळी यायला का तयार नव्हती हे सगळं काही ऋषी मात्र आता सांगत असतो जेव्हा अगोदर घडलेलं आहे ते, कारण आता कमळी म्हणलेली असते की ऋषी सर मी तुमच्या घरी येणार नाही, अहो नयनतारा मॅडमने तुम्हाला घरी बोलावलेलं आहे आणि आता हे केवढा मोठ्या आनंदाची गोष्ट आहे आणि या आनंदाच्या क्षणावर मला विरजन घालायचं नाही। ऋषी तिला म्हणलेला असतो अगं कमळी असं काही होणार नाही आणि मला माहिती आहे ना की तू घरी येण्यासाठी का नाही म्हणते, तुला तुझा स्वाभिमान जितका महत्वाचा आहे तितकाच मला सुद्धा माझा स्वाभिमान महत्वाचा आहे। तुझ्या स्वाभिमानाला धक्का लागेल असं मी काही होऊन देणार नाही, ती सगळी माझी जबाबदारी असेल। तेव्हा कमळी म्हणलेली असते की अहो ऋषी सर एका रात्रीचा प्रश्न आहे, मी त्यांना देवळात घेऊन जाते आणि आम्ही तेथे राहतो, एका रात्रीचा तर प्रश्न आहे। तेव्हा आता ऋषी म्हणतो की हे बघ कमळी अगं आपण खोली तर शोधूयात, परंतु खोली मिळेपर्यंत मात्र तू माझ्या
घरी तर थांब. तेव्हा कमळी स्पष्ट नाही म्हणलेली असते. तर ऋषी आता तिला म्हणतो, कमळी तू जर माझ्या जागी असती तर तू काय केलं असतं? तुला असंच कुठल्या तरी रस्त्यावर किंवा मंदिरात सोडून दिलं असतं का तू? तेव्हा साहेबाने कमळीला समजावलेलं असतं आणि ऋषीला म्हणतो की तू एकच नंबर बोललास. आणि हे बघ कमळी, अगं ऐक ना तू, एका दिवसाचा प्रश्न आहे, तू इतका हट्ट करू नको आणि राहा तू तिथे. तेव्हा आता बंड्या म्हणतो की हो ना ऋषी भाऊ, जे काही बोलतात ते मला बरोबर वाटतं. ऋषी म्हणतो की हे बघ कमळी, मला टेन्शन तुझं नाही, तू सगळं काही मॅनेज करशील. सरोज काकीची कंडिशन बघ ना, त्यांची काय अवस्था आहे, तू कुठे कुठे घेऊन त्यांना फिरशील. हे सगळं काही आता तो घरच्यांना सांगतो. नयनतारा हे ऐकून म्हणते की हे बघ कमॉन ऋषी, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. त्यांचा प्रॉब्लेम त्यांना हँडल करून दे. तेव्हा आता रोहित म्हणतो की एक्झॅक्टली, अशा लोकांना जर बोट दिलं तर ते लगेच हात धरायला जातात. तेव्हा आता ऋषी म्हणतो की ती माझी जबाबदारी आहे आणि तिच्या जागी कोणी जरी असतं तर मी मदतच केली असती. जेथे गोष्ट मात्र कमळीची येते तेथे मी माझं कर्तव्य समजतो. यासाठी तुला जर अट समजायची असेल तर तसं तू समजू शकते. जर मी तुला या घरात यावं लागत असेल तर मात्र तुला कमळीला आणि तिच्या आईला या घरात घ्यावंच लागेल. तेव्हा नयनतारा आपल्या मनात विचार करते की आज जर मी याला अडवलं तर मात्र हा उद्या माझ्या हातातून निघून जाईल. म्हणून नयनतारा शेवटी आता या सगळ्यांना घरात घेण्याचं ठरवते. त्यानंतर बाहेर आता नेंगी म्हणत असते की कमळे, मला नाही वाटत की ती बाई ऐकायला तयार होईल आणि उगाच कशाला आपण आपल्याच पायावर दगड मारून घ्यायचा. बरं आमचंच चुकलं, मी इकडेच यायला नको होतं, मीच चुकले. म्हणून नेंगी म्हणत असते. तर कमळी म्हणते की तुझं नाही तर माझंच चुकलेलं आहे, मीच खरं इकडे यायला नको होतं. आपल्यामुळे ऋषी सरांना त्रास होणार आहे हे आपल्याला कळायला हवं होतं, त्यामुळे आपण जाऊ शकतो. म्हणून त्या आता तेथून जायला निघतात. आता कमळी आणि सरोज आणि निंगी ह्या सगळेजणी तेथून आता निघून गेलेले असतात. आणि आता मात्र सरोज म्हणते की हो ना, मला आपल्या घरी जायचं आहे. तेवढ्यात ऋषी दरवाजा उघडतो आणि बघतो तर समोर कोणी दिसत नाही. जोराने तो कमळीला आवाज देतो. ऋषी कमळी कमळी करत कमळीला शोधत असतो आणि तेवढ्यात नयनतारा मागून ऋषी ऋषी करत असते आणि तेवढ्यात ऋषी मागे येतो. येताना मात्र तो कमळीला, सरोजला आणि या सगळ्यांना घेऊन आलेला असतो. रोहितला हे बघून तर धक्काच बसतो. तेव्हा आता नयनताराच्या नाकावर टिचून मात्र ऋषी, कमळी आणि सरोज आणि निंगी यांना घरात मध्ये घेऊन येतो. रोहितला फारच राग आलेला असतो. कमळी आता नयनताराकडे बघत असते आणि तसेच ती आता बघत बघत आतमध्ये येते. पण नयनताराला आता मागचे जे काही क्षण घडलेले आहे ते सगळं काही आता आठवतात. नयनतारा आपल्या मनात म्हणते की फक्त ऋषीसाठी मी तुला घरात घेत आहे कमळी, लक्षात ठेव. कमळी मात्र आतमध्ये येते आणि नयनताराच्या शब्दाच्या बाहेर आता तिला मात्र जायचं नसतं, पण शेवटी तिच्या मनाविरुद्ध आत यावं लागतं. त्यानंतर इकडे अन्नपूर्णा मॅडम काहीतरी डॉक्युमेंट्स पुन्हा तिच्याकडे आलेले असतात आणि ते सबमिट का झाले नाही म्हणून ती मात्र आता त्या कदमला फोन करून विचारते. आणि मी ह्या मीटिंगसाठी कामिनीला पाठवले होते, मग आतापर्यंत मी सगळे डॉक्युमेंट्स मात्र पाठवलेले होते पण ते अजून सबमिट का झाले नाही असं विचारते. तेवढ्यात मात्र तर कामिनी तेथून जातच असते. तर आता अन्नपूर्णा आजी कदमला 1 मिनिट फोनवर शांत राहायला सांगते आणि कामिनीला विचारते की कामिनी, तुला ते मीटिंगसाठी जे काही आता हे डॉक्युमेंट्स दिले होते ते अजूनपर्यंत तू सबमिट का केले नाही. राजन सुद्धा तेथेच असतो. कामिनीला जेव्हाही विचारलं जातं तेव्हा ती मनात म्हणते की बापरे, आणि आता हिला काय उत्तर द्यायचं, हे सगळं मी मुद्दाम केलेलं नाही, मात्र कारण मला त्या कमिटीच्या नावावर पैसे खायचे होते. अन्नपूर्णा मात्र आता कदमला म्हणते की मी तुम्हाला नंतर फोन करते आणि ती फोन कट करते. तेव्हा अन्नपूर्णा आजी कामिनीला म्हणते की मी तुला प्रश्न विचारला त्याचं उत्तर मला हवं आहे. कामिनी खोटं बोलते आणि म्हणते की अगं जेव्हा मी चेक केले होते डॉक्युमेंट्स तेव्हा मात्र त्यामध्ये खूप मिस्टेक होत्या, म्हणून दुरुस्त करण्यासाठी मात्र मी परत पाठवले होते. त्याबद्दल मी प्रिन्सिपल सरांना सांगितलं सुद्धा होतं. लगेच मात्र थांब अगं वहिनी, मी आत्ताच फोन करते. म्हणून आता अन्नपूर्णाच्या समोर प्रिन्सिपल सरांना फोन करते आणि फोन स्पीकरवर टाकते. आणि सर, तुम्हाला आठवतं का मी जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला पाठवले होते मीटिंग नंतर तर ते रिजेक्शन होऊन आले होते, आठवतं का तुम्हाला? मी तेव्हा ते चेक केले होते पण त्यामध्ये खूप काही मिस्टेक होत्या. तेव्हा आता सरांना काहीच कळत नसतं. सर म्हणतात की हो, पण काही नक्की ते योग्य उत्तर देत नसतात. तेवढ्यात अन्नपूर्णा आजी विचारते, सर मी तुम्हाला काय विचारते, इतकी मोठी चूक तुम्ही कसं करू शकतात? तुमच्याकडून मात्र ही अपेक्षा मला नव्हती. म्हणून अन्नपूर्णा आता प्रिन्सिपल सरांवर रागवते. तेव्हा मात्र प्रिन्सिपल सर म्हणतात की हे बघा मॅडम, तुम्ही रागवू नका, मी सगळी प्रोसेस पूर्ण करून देतो. त्यानंतर अन्नपूर्णा आजी कामिनीला म्हणते की हे बघ, मी तुला या अगोदर सुद्धा स्पष्टपणे सांगितलं होतं, तुला जर हे काम जमत नसेल तर ते स्पष्टपणे सांग, नाहीतर हे काम मी आणि राजन करू शकतो. तेव्हा आता कामिनी म्हणते की अगं वहिनी, असं नाही, तू फक्त माझ्यावर थोडासा विश्वास ठेव ना गं, हे काम मी नक्की करणार. तेव्हा राजन आता कामिनीच्या हातामध्ये ती फाईल देतो आणि असं कसं झालं आणि ह्या सरांचं सुद्धा काही कळत नाही, म्हणून ती फाईल आता आपल्या हातात घेते
आणि ती फाईल घेऊन मात्र आता रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर चिडचिडच करत असते. ही म्हातारी, या म्हातारीला माझ्यावर थोडासा सुद्धा विश्वास नाही आणि ह्या म्हातारीने आता असं काहीतरी केलेलं आहे. आता मात्र आपल्याला काहीतरी करावंच लागेल असे मात्र आता तिने ठरवलेलं असतं. आणि तेवढ्यात रागिनी आता तिला विचारते की काय झालं अगं आई, तू काय इतकी चिडचिड करतेस. त्यावरती मात्र आता कामिनी म्हणते की अगं त्या म्हातारीचा माझ्यावर थोडासा सुद्धा विश्वास नाही आणि मला एक गोष्ट कळत नाही, सगळ्या काही गोष्टी मी लपून छपून करत आहे परंतु सगळ्या गोष्टी मात्र हिच्यापर्यंत पोहोचतातच कशा. ही मात्र अशी आणि अजून मात्र ती बरं आहे की हिची मोठी नात तिच्या समोर आलेली नाही, हे बरं आहे. तेव्हा आता हे ऐकून रागिनी विचारते की म्हणजे काय, तू काय बोलतेस मोठी नात, आणि तुम्हाला नक्की सांग की आई तू काय बोलली, तू मोठ्या नातीबद्दल बोलली. तेव्हा लगेच आता कामिनी म्हणते की अगं मी अनिकाबद्दल बोलले. तर लगेच ही रागिनी म्हणते की नाही, तू नक्कीच काहीतरी बोलत आहे, नक्की मला सांग की काय बोलत आहे तू, नक्की लॉजिक काय आहे, तू मला खरं सांगणार आहे किंवा नाही. कामिनी आता म्हणते की हे बघ गप्प बस, एकतर अगोदरच माझं डोकं फुटण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आता मात्र तू गप्प बस, मला थोडीशी कॉफी हवी आहे, तू कॉफी घेऊन ये. तेव्हा लगेच आता रागिनी रागाने उत्तर हवं आहे असं निघून जाते. परंतु आता मात्र इकडे कामिनी म्हणते की शहाणी व्हायला लागली जास्त. आता हिला उत्तर कसलं हवं आहे आणि कसलं मी हिला उत्तर देणार आहे, कसलं नाही. त्यानंतर मात्र आता इकडे रोहित नयनताराला म्हणत असतो की आई तू असल्या लोकांना कशाला घरात घेतेस, का तुझा स्वाभिमान तू दुखावता मात्र हद्द झालेली आहे. तेव्हा आता आतमध्ये येऊन कमळी, निंगी आणि ह्या मात्र आतमध्ये येऊन पाणी वगैरे पित असतात. त्यानंतर मात्र आता ऋषी हा राधिकाला म्हणतो की त्यांची राहण्याची सोय तू प्लीज माझ्या रूममध्ये करून दे, मी हॉलमध्ये झोपे. तेव्हा सतीश म्हणतो की त्याची गरज नाही, राधिका तू एक काम कर, यांना आपली गेस्ट रूम आहे तर ती मोकळी करून दे, आपले पाहुणे आहेत आणि त्यांचा पाहुणचार हा व्यवस्थितच व्हायला हवा. तेव्हा सतीश बद्दल मात्र आता ऋषी आणि कमळी यांना खूप छान वाटतं, कारण सतीश त्यांची काळजी घेतो, त्यांना काय हवं काय नको हे सगळं काही तू बघ. तेवढ्यात मात्र आता राधिका ही चल कमळी असं म्हणते. नयनतारा आणि रोहित एकमेकांकडे बघत असतात, ते पण रागाने. आणि तेवढ्यात मात्र आता कमळी आईला चल म्हणते. सरोज मात्र आता रागाने कमळीला सोड असं म्हणते. काय ग तुम्हाला इथे कशाला आणलंस, तू तर म्हणली होतीस की तुम्हाला गावी घेऊन जाणार आहे म्हणून, मग तुम्हाला इथे का आणलं, आपण इथे का आलो असं विचारत असते. माणसं कोण आहेत माझ्या कमळीला घेऊन जातील म्हणून आता सरोज तिथे खूप धमाका करत असते. पण ऋषी आणि कमळी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि निंगी सुद्धा. ऋषी म्हणतो की हे बघा सरोज काकी ऐका माझं, इथे तुम्हाला कोणीही काही करणार नाही. तेव्हा मात्र नयनतारा जेव्हा सरोजकडे रागाने बघत असते तेव्हा आता सरोज म्हणते की बघ ती बाई माझ्याकडे बघ किती रागाने बघते, ती बाई मला मारेल म्हणून आता आरडाओरड ती करत असते. तेव्हा नयनतारा रागानेच ऋषीला विचारते की हे सर्व काय चाललं. तेवढ्यात रोहित रागानेच म्हणतो की माझ्या आईला यांची बोलण्याची हिंमतच कशी झाली. तेव्हा आता कमळी बिचारी म्हणते की हे बघा रोहित दादा मी तुमच्या पाया पडते, त्या जरा आजारी आहेत. तो मात्र आता लगेच रोहित रागानेच ओरडतो, म्हणजे आता त्या आजारी आहे म्हणून त्यांचं वाटेल ते ऐकून घ्यायचं का. आता तो खूप जोराने ओरडलेला असतो. पण सतीश आता रोहितवर खूपच जोरात ओरडतो. सगळेजण खूपच घाबरतात. तर आता सरोज म्हणते की सोडा मला इथे नाही थांबायचं. तर कमळी म्हणते की हे बघा ऐकून घ्या, बघा तुम्ही माझ्याकडे बघा, मी तुम्हाला म्हटलं ना मी तुम्हाला तुमच्या कमळीकडे घेऊन जातो, 2 दिवसात तुम्हाला बरं वाटलं तर आपण खरंच जाऊया. तर ऋषीला मात्र सरोजची काळजी वाटते आणि कमळीची सुद्धा. आता सरोज रडायला सुरुवात करते आणि माझ्या गावाला तू नक्की मला नेणार ना असं विचारते. तर कमळी म्हणते की हो हो नक्की नेणार. सतीश राधिकाला मात्र त्यांना गेस्ट रूम मध्ये घेऊन जायला सांगतो. राधिका त्यांना घेऊन जाते तर ऋषी बाबांना थँक्यू बोलतो. आता रोहित मात्र आईला म्हणतो की आई अगं हे इनामदारांचं घर आहे की मेंटल हॉस्पिटल, असं वेळेपोट बाईला आपण घरामध्ये सांभाळायचं का. तर ऋषी रागाने रोहितकडे पाहत असतो. तर रोहित आता त्याच्या जवळ येतो आणि विचारतो की असं किती दिवस हे घरात चालणार आहे, लवकरच ही बातमी पसरेल की इनामदारांच्या घरामध्ये एक वेडी बाई राहते म्हणून. तेव्हा ऋषी रागाने म्हणतो की ते वेड्या नाहीत, त्यांची फक्त मानसिक स्थिती बरोबर नाही इतकं. तेव्हा रोहित म्हणतो की अरे ऋषी कावळा कितीही धुतला तर त्याचा बगळा होत नसतो. आज मात्र आपल्या नजरेसमोर जे घडलेलं आहे ना त्यामुळे अंदाज तर आलेला आहे सगळा काय प्रकार आहे तो. तेव्हा ऋषी नयनताराला म्हणतो की आई मी तुला गॅरंटी देतो की त्यांच्यामुळे कोणाला त्रास नाही होणार. रोहित म्हणतो की प्रेमात आंधळ्या झालेल्या माणसाला काही दिसत नाही ना ते म्हणतात, तर ते तुझ्या बाबतीत झालेलं आहे ऋषी. तेव्हा आता नयनतारा लगेच म्हणते की ऋषी अरे तू म्हणतोस का यांचा कुणाला त्रास नाही होणार, पण मी सांगते मला त्रास होणार आहे. त्या मुलीला मी जेव्हा बघते तेव्हा मात्र मला तो दिवस आठवतो की जेव्हा तू माझा हात सोडून तिचा हात धरला होतास, मला सोडून हे घर सोडून तू निघून गेला होतास. आणि तुला काय वाटतं वाईट आहे, परंतु हे बघ कुणाला मदत करण्यासाठी माझी कधीही ना नाही. तुला कधीच असं नाही म्हणणार की कुणाची मदत करू नको म्हणून. पण ते दोघे किती खोटारडे आहेत त्याची मी तुला किती उदाहरणं देऊ. अरे ती साधना येथे आपल्या घरात राहिली
आणि अगदी लहान बहिणीसारखं तिच्याशी वागले, तिने माझ्याशी काय केलं. आणि ती कमळी मात्र अन्नपूर्णा ताईंशी खोटं बोलली. त्या महाजन खानदानाचा मात्र तिने उद्धार केला. आणि बघ ना, शेवटी तू त्यांनाच घरामध्ये घेऊन आलास. असे कितीतरी उदाहरणे आहे की त्यांनी आपल्याला फसवलेलं आहे. तेव्हा आता सतीशला खूप राग येत असतो. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. आता कमळी ही फुलं घेऊन येते आणि आई रूम मध्ये नसते. निगी म्हणते की बहुतेक खाली गेली असेल. आणि तेवढ्यात मात्र आता ही सरोज आहे तर ती राधिकाला धरते आणि म्हणते की तू त्याच चोळीतील आहे आणि तुला कोणी पाठवलं. आणि ऋषी करत असते. आणि तेवढ्यात मात्र आता राधिकाला म्हणते की तू त्या टोळीतीलच आहे. तर ऋषीला मी नाही ओळखत. आणि सतीश येतो. सतीशला म्हणते की तुम्ही सुद्धा त्या टोळीतील आहे. आता रोहित आणि नयनतारा हे सगळं बघत असतात. आणि मला जायचं आहे म्हणून ती धावतच पळत सुटलेली असते. आणि तेवढ्यात नयनताराला तिचा धक्का लागतो आणि सरोज खाली पडते. तेव्हा नयनतारा खूपच घाबरते. कमळी धावतच खाली येते. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.